Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बोला यीशु मसीह की. बोला यीशु मसीह की. Yay. अशा मित्रांनो डोळे बंद करा. आपला माना खाली लावा. माझ्या प्रेमाच्या वाच्यासाठी पवित्र देवाजवळ आम्ही प्रार्थना करूया. आमचं लक्ष परमेश्वराजवळ आम्ही केंद्रित करूया. हे महान जिवंत थोर दयाळू कृपाळू दे बापा. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता आमच्या उत्पन्न करता थांबणार देवा तुझं उपकार मानून धन्यवाद देतो या क्षणाबद्दल. आजचा दिवस प्रभू तू आमच्या जीवनासाठी जोडला तुझं मी आभार मानतो आणि विनंती करतो. आजच्या वचनाकरवी पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. येणारे प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय सिंहासनातून येऊ दे मला देवा. आणि ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे परमेश्वर बापा. आणि तो आमच्या संगती आहे त्याची प्रचिती प्रत्येकाला यावास दैनिक कृपा येतो. आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन होतो. ऐकणारे कान समजणारे अंतःकरण पवित्र आत्मा तू असा मला दे आणि तुझा गौरव होऊ दे अशी विनंती प्रार्थना करतो. आमच्या जीवनाची रास होऊ दे येशूच केला जाऊ दे. तुला मग गौरव मिळू दे येशूच्या नावात मी मागतो. आमेन. So praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो आता जो शीर्षक आहे वचनाचा की देव आपल्या बरोबर आहे हे मी कसं ओळखायला पाहिजे किंवा त्याची गुणधर्म काय आहे. प्रेज द लॉर्ड. बघा माझे प्रियो प्रत्येकाला आता मी प्रश्न जर विचारला किती लोकांचा विश्वास आहे की देव आपल्या बरोबर आहे. सगळे हात वरती येतात. प्रेज द लॉर्ड. देव आज माझ्या बरोबर आहे. देव जर माझ्या बरोबर आहे तर त्याचे चिन्ह देखील माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. सगळे म्हणतात की देव माझ्या बरोबर आहे. सगळे म्हणतात देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. देव माझा ऐकतो. देव माझ्या प्रार्थना ऐकतो. देव मी केलेल्या प्रत्येक गोष्टी पाहतो आणि परमेश्वर आज माझ्या संगती आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं स्तोत्र संहिता 23वा अध्याय वचन 4 मध्ये दावीद एक वचनाचा उल्लेख करत आहे. स्तोत्र संहिता अध्याय 23 वचन 4 काय म्हणतात दावीद त्या ठिकाणी. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहे. हा दावीद असं म्हणत आहे की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस. परमेश्वर दावीदाबरोबर आहे आणि म्हणून दावीद म्हणतो की मी घाबरणार नाही. जगातल्या सगळ्यात मोठं जर भय असेल माझ्या प्रियो ते म्हणजे मरणाचं भय. हालेलुया. जगातलं सगळ्यात मोठं जर भय असेल तर ते म्हणजे मरणाचं भय. आणि दावीद म्हणत आहे की त्या मरणाच्या दाढेतनं जरी मी जात असलो मृत्यू छायेच्या दरीतून जरी मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कसल्याही संकटाला मी घाबरणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस. परमेश्वर ज्याच्या बरोबर आहे त्याला जगाचं भय वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्यामध्ये देवाचं भय असतं. हालेलुया. आणि देवाचं भय त्याच्या जीवनामध्ये काम करत असल्यामुळं त्याला जगाचं भयाचं काहीच वाटत नाही. त्यानं दावीदानं जो अनुभव परमेश्वराचा घेतलेला आहे आणि त्या अनुभवाबद्दल तो ही स्तोत्र लिखित करताना तो म्हणतो की मी आता घाबरणार नाही. मरणाला मी घाबरणार नाही कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. त्यानं देव नेहमी दावीदा बरोबर आहे. देव परमेश्वर नेहमी दावीदा संगती आहे. आणि दावीद वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करत आहे कारण त्याला अनुभव घेतलेला आहे की देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तर आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. एक देवाचे लोक या नात्यानं ख्रिस्ती म्हणून या नात्यानं देवाचे उपासक म्हणून या नात्यानं मला तुम्हाला सांगू द्या प्रत्येक दिवशी आम्ही तो अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. परमेश्वर माझ्या कुटुंबाबरोबर आहे. काल एक व्यक्ती आला मला म्हणाला पास्टर आय रिक्वेस्ट यू. पास्टर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ज्या सर्कलमध्ये तुम्ही बसता उठता किंवा ज्या लोकांबरोबर तुमची मैत्री आहे त्यांच्यापासून तुम्ही लांब राहावा कारण तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. मी शॉक झालो. एक विधर्मी व्यक्ती ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला वैदिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला नाही, ज्यानं बाप्तिस्म मागितला नाही, ज्याला देवाचं वचन माहित आहे, तो व्यक्ती माझ्या समोर मला म्हणत आहे की माझं तुम्हाला एक विनंती आहे मास्टर की तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. कसं काय त्याला कळलं की देव माझ्या बरोबर आहे? कसं काय त्याला ही गोष्ट दिसली की परमेश्वर आज माझ्या संगती आहे?
प्रियानो, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या आज्ञा पाळायला सुरुवात करता, ज्यावेळेला तुम्ही देवाच्या आराधना करायला सुरुवात करता, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या कृपेत, देवाच्या भयामध्ये तुम्ही वाढायला सुरुवात करता, लोकांना सांगण्याची गरज नाही की तुमच्या बरोबर देव आहे. प्रेज द लॉर्ड. ऑटोमॅटिक ते तुम्हाला दिसतं की परमेश्वर ऑटोमॅटिक लोकांना कळायला सुरुवात होते की देव या व्यक्ती बरोबर आहे. आता बघा वचनामध्ये आम्ही बघूया 1 शमूएल 18 अध्याय आणि वचन 12. 1 शमूएल 18 अध्याय आणि वचन 12. परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलास सोडले होते. यास्तव दाविदाचा शौलास धाक असे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर दाविदा बरोबर होता आणि परमेश्वराने शौलाला सोडलं होतं. आणि धाक कोणाचा होता? दाविदाचा धाक शौलाला होता. प्रेज द लॉर्ड. दाविदाला कधीही शौलाला मारायचा प्रयत्न केलेला नाही. दाविदाला कधीही शौलावर हात टाकलेला नाही. पण शौलाला धाक होता कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया. प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्यावर हात टाकायच्या अगोदर लोक 50 वेळा विचार करतील ह्याला जर मी हात लावलो तर काय होईल. कारण देव म्हणत आहे, जर कोणी माझ्या दासास किंवा माझ्या सेवकाला हात लावेल तर माझ्या बोबड्यातला भाऊला हात लावण्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर आपल्या लोकांचं काय करतो? संरक्षण करतो. असं म्हटलेलं आहे की देव दाविदा बरोबर आहे. जेव्हा शौलाला समजलं, शाऊल त्याला घाबरू लागला. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. संत पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये म्हणतो, रोमकराच्या पत्राच्या 8 अध्याय 31 वचनामध्ये, देव जर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल कोण असणार आहे? परमेश्वर देव जर माझ्या पक्षात आहे तर माझा विरोधी कोण असणार? आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. ही गोष्ट तुम्ही कधी विसरू नका, कारण परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे. इम्मॅन्युअल देव आमच्या संगती आहे. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे प्रियानो की जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर त्या गोष्टीचं चिन्ह देखील माझ्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आम्ही जगाला भेट नाही तर आम्ही जर देवाला भेटतो तर जगाचं भय आमच्या समोर कुठलंच येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दावीद म्हणतो, मृत्यू छायेच्या दरी तरी मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. आज मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. दावीद जर देव परमेश्वर जर आपल्या बरोबर आहे तर आपल्या गोष्टीमध्ये काही गोष्टी असण्याची गरज आहे, काही चिन्ह आपल्या जीवनामध्ये असण्याची गरज आहे. स्तोत्र संहिता 23 अध्याय आणि 1 वचन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार. मग जर माझ्या बरोबर जर देव आहे तर मला काही कमी पडणार नाही. आज आम्ही स्वतःच परीक्षण करूया. जर मला कमी पडत आहे, कुठंतरी मिस्टेक झालेला आहे, कुठंतरी मी देवाला सोडलेलं आहे किंवा देवानं मला कुठेतरी थोडस लांब ठेवलेलं आहे. दावीद असं कसं म्हणू शकतो? परमेश्वर हा माझा मेंढपाळ आहे आणि मला कधीच काही कमी पडणार नाही. आणि आम्हाला सारखं कमी पडते का? कुठंतरी भेसलेलं आहे, कुठेतरी मी देवापासून लांब केलेला आहे, कुठेतरी मी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहे, कुठेतरी मी देवाला ढवळून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहे. प्रेज द लॉर्ड. बघा माझे प्रियानो, दावीद म्हणतो की मला काहीच कमी पडणार नाही. प्रियानो, जर आमच्या बरोबर देव आहे तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. कारण बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय वचन 32 आणि 33 वाचूया. प्रेषित अध्याय 4 वचन 32 आणि 33. प्रेषित अध्याय 4 वचन 32-33. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलासा व एक जीवाचा होता. तेव्हा विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा आणि एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत
प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, आता आम्ही काय म्हणतो, ही माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, हे माझं आहे. त्यावेळेला असं म्हणलं जात होतं, कोणीही असं म्हणत नव्हतं मालमत्तेमध्ये हे माझं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काय झालं पुढं, तर त्यांचे सर्व काही सामायिक सर्व काही त्यांच्याकडे जे काय होतं ते सामायिक होतं. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. हा, आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्या सर्वांवर मोठी कृपा होती. कुणाची कृपा होती हो? देवाची कृपा त्यांच्यावरती होती. देव परमेश्वर त्यांच्या बरोबर होता आणि म्हणून काय झालं, मोठी कृपा होती. आणि म्हणून त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते. त्यांच्यातलं कुणालाही काही कमी पडत नव्हतं, कारण देव त्यांच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. आज मला तुम्हाला सांगू द्या, 40 वर्षाच्या कालखंडामध्ये इस्रायल लोकांना ज्या परमेश्वराने मिस्रातून बाहेर काढलं, 40 वर्ष त्यांच्या पायातलं पायतान झिजलं नाही, त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले नाहीत, त्यांना खायला प्यायला कमी पडलं नाही. ज्या त्यांना मटणाची आठवण आली, मांस खाण्याची इच्छा झाली, देवाचं देवदूत खाणारे जे अन्न आहे, मान्ना परमेश्वराने त्यांना दिला. प्रेज द लॉर्ड. पुरवठा करणारा परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. हालेलुया. आणि तोच देव जर आज आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला सुद्धा काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर उणे पडत आहे किंवा प्रॉब्लेम येत आहे, त्याला कारण असं की आम्ही स्वतःला तपासायला पाहिजे. का देवाचं मी दान ठेवून घेत आहे का देवाचा दशांश मी वेळेवर घालत नाही का माझा आध्यात्मिक जीवनामध्ये मी कुठे कमी पडत आहे का मी प्रार्थनेमध्ये वचनामध्ये कमी पडत आहे का मी देवाच्या आराधनेमध्ये मी कमी पडत आहे का मी फास्टिंग आणि प्रेयर मध्ये मी कमी पडत आहे का. आणि म्हणून आज मला सुद्धा कमी पडत आहे. प्रेज द लॉर्ड. मी कमी पडत आहे, देण्यामध्ये मी कमी पडत आहे, माझा पण किस्सा रिकामा राहत आहे. प्रेज द लॉर्ड. हे आम्ही शिकलं पाहिजे. आणि म्हणून दावी म्हणतो की मला काही उणे पडणार नाही. प्रेषणाच्या मंडळीमध्ये कोणाला काही कमी नव्हतं. आणि म्हणून माझे प्रेम, आज मला जर तुम्हाला सांगू द्या, तर देव जर आपल्या बरोबर आहे, तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याच्या जीवनामध्ये 3 चिन्ह आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याच्या बरोबर असणारे 3 चिन्ह आज मला तुम्हाला सांगण्याला परमेश्वराने मला उत्तेजन दिलेलं आहे. माझी विनंती आहे, वही असेल, पेन असेल, कागद एखादा असेल, तर देवाचं वचन लिहून घ्या, कारण वचन फार महत्वाचं आपल्यासाठी असतं. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, हे कोण मनाचं तयार केलेलं नसतं. परमेश्वर काय करतो, देव वेळोवेळी आपल्याला काय करतो, वचनाचा पुरवठा करत असतो. आणि म्हणून एक वचन आम्ही वाचूया. बघा पवित्र शास्त्रामध्ये ज्याच्याबद्दल लिखित केलेलं आहे, उत्पत्ती अध्याय 39 वचन 21, 22 आणि 23. उत्पत्ती अध्याय 39 वचन 21, 22 आणि 23. नंतर याकोब लाबानास म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे. 39वा अध्याय वचन 21, 22 आणि 23. तथापि परमेश्वर योसेफा बरोबर असून त्याने त्यावर दया केली. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याच्यावर सर्व लोक दया करतील. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, त्याच्यावर सर्व लोक दया करतील. त्याला कोणी कधी नाही म्हणणार नाही, त्याला कोणी कधी हाकलून लावणार नाही, त्याला बघून कोण तोंड फिरवणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता असं म्हटलं की योसेफा बरोबर परमेश्वर होता. कुठे कुठे होता परमेश्वर त्याच्या बरोबर? प्रेज द लॉर्ड. आम्ही म्हणतो देव माझ्या बरोबर आहे, नाही देव माझ्या बरोबर पण आहे, पण देव आमच्या बरोबर कुठे कुठे असतो? कोण सांगणार उत्तर? दावीद म्हणतो, परमेश्वराला दावीद काय म्हणतो माहितीये का? तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, लहरों में जाऊं तो तू वहां है, तूफानों में जाऊं तो तू वहां है, लहरों में जाऊं तो तू वहां है, तूफानों में जाऊं तो तू वहां है, तेरी
भाग कर मैं कहाँ जाऊं, स्वर्ग में जाऊं तो तू वहां है, नरक में जाऊं तो तू वहां है. कुठेही जावा देव आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. योसेफा बरोबर परमेश्वर होता. कुठे कुठे होता? ज्या वेळेला योसेफाला त्याच्या 11 भावंडांनी खड्ड्यात टाकलं. प्रेज द लॉर्ड. त्या खड्ड्यात परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया. तेव्हा हर एक कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या संगती असतो आणि आम्ही देवा संगतीत असतो. कठीण परिस्थिती आली, खड्ड्यात टाकलं. काय का तर खड्ड्यामध्ये टाकलं? चांगलं काम करणारा व्यक्ती, चांगलं खरं बोलणारा मुलगा, स्वच्छ मुलगा, प्रामाणिक मुलगा, बापाचा आवडता मुलगा आणि भावांना कितीतरी मैल चालत जाऊन डबे जेवण द्यायला गेलेला आहे. आणि ज्यांना जेवण द्यायला गेला, ज्यांना भाकरी द्यायला गेला, त्याच भावांना त्याला खड्ड्यात टाकलं. आणि मग आम्हाला जर असं केलं असतं तर आम्ही काय केलं असतं? काय देवा तुला तर डोळं, आता का तू बघत नाही वाटतं? ह्यांचं चांगला करायला आलो होतो, हिने असं केलं. आम्ही कुरकुर असतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं योसेफा बरोबर परमेश्वर त्या खड्ड्यात होता. आणि माझा विश्वास आहे योसेफ त्या खड्ड्यामध्ये कुरकुरलेला नाही आहे. योसेफ त्या खड्ड्यामध्ये रडलेला नाही, कारण त्याला माहित आहे परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आम्ही काय करतो? संकट आले का आम्ही रडायला सुरुवात करतो. आम्ही काय कमी पडलं आम्ही बडबडायला सुरुवात करतो. म्हणजे आम्हाला खात्री आहे देव आमच्या बरोबर नाहीये. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या बरोबर असण्याचं चिन्ह काय आहे? योसेफ रडला नाही, घाबरला नाही, काय नाही. बायबल सांगतं राजाचं मन पाण्याच्या पाण्यावर मन वळवणारा मी परमेश्वर आहे. आणि देवानं आपल्या भावंडाचं मन वळवलं आणि त्या भावंडाने त्याला काय केलं? रुबेन म्हणाला, अरे याला मारायला नको, तर आपल्या रक्ताचा, आपल्या हाडा मासाचा आहे, आपल्या बापाचं रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने त्याला विकलं. गुलामाच्या बाजारामध्ये योसेफला नेऊन ठेवलं. त्या गुलामाच्या बाजारामध्ये परमेश्वर योसेफा बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. त्या गुलामाच्या बाजारामध्ये सुद्धा योसेफा बरोबर परमेश्वर आहे. आणि ज्या पोटीपरच्या घरामध्ये योसेफाला विकण्यात आलं गुलाम म्हणून तो काम करत असताना त्याच्याबरोबर परमेश्वर आहे. जिथं कुठं तुम्ही आहात तुमच्या बरोबर देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून असं म्हटलं की ज्या वेळेला तू गुलाम म्हणून काम करू लागला माझ्या प्रियानो, आणि काम करत असताना आम्हाला माहित आहे पोटीपोरची जी पत्नी होती तिचं मन तिच्यावरती मोहित झालं. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, रोजच्या दिवशी प्रति दिवशी ती त्याला काय करत होती? मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होती. हालेलुया. त्यावेळेला व्यभिचाराबद्दल काही लिहिलेलं नाही आहे. त्यावेळेला बायका करायला मनाई नव्हती. प्रेज द लॉर्ड. माणूस 4-4, 5-5 लग्न करू शकत होता. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योसेफानं देवाविरोधात पाप केलेलं नाही आहे. त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यानं कधीच पाप केलं नाही. तो नीतिमान मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. आणि जे पाप त्याने केलेलं नाही आहे त्या पापासाठी 13 वर्ष योसेफाला जेल भोगावा लागली. किती वर्ष? 13 वर्ष. काय केलं नाही हो? कोर्टाने कचेरी चाललाय, कसला देव एवढी प्रार्थना करतो. योसेफ म्हटला नाही. आम्ही म्हणतो म्हणजे आम्हाला खात्री आहे की देव आमच्या बरोबर नाही आहे. ज्याला खात्री आहे तो कधी बोलत नाही. आणि 13 वर्ष जे काय त्याचं काम आहे, जे रुटीन आहे त्याप्रमाणे तो राहत होता. बायबल सांगतं त्यात तिथं असणारे जे अधिकारी आहेत त्याच्यावर त्याची कृपा दृष्टी होती, कारण योसेफा बरोबर परमेश्वर होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हटलं बघा वचनामध्ये? हा, बंदीशाळेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची त्याच्यावर काय होती? कृपा दृष्टी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
त्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या प्रियानो यौसेफ त्या जेलमध्ये राहिलेला आहे. आणि आम्हाला सगळ्यांना माहित आहे की यौसेफानं कधीही देवाविरोधात पाप केलेलं नाही. जे पाप त्यानं केलेलं नाही त्या पापासाठी त्याला सजा भोगावं लागली. आणि बायबल आम्हाला काय सांगतं, जर आमच्या बरोबर देव आहे तर आम्ही पाप नाही करायला पाहिजे. वचन वाचूया. पहिले योहान 3 अध्याय 4 वचन. ज्याच्या बरोबर देव आहे त्याच्या बरोबर 3 चिन्ह असतील. त्यापैकी पहिलं चिन्ह हे आहे, यौसेफा बरोबर देव असल्या कारणाने यौसेफानं कधीही पाप केलेलं नाही. पहिले योहान 3 अध्याय 4 वचन. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप हे स्वैराचार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला पाप करणारा जो व्यक्ती आहे तो स्वैराचार करतो, आणि जो पाप करतो तो देवापासून नाही आहे. आणि यौसेफा बरोबर देव असल्या कारणानं यौसेफानं कधीही पाप केलेलं नाही. एचकेल 18 अध्याय, एचकेल 18 अध्याय आणि वचन 4. एचकेल 18 अध्याय वचन 4. पहा सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तथा पुत्राचा जीव माझा आहे. जो जीव आत्मा पाप करेल तो मरेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पाप करणारा व्यक्ती मरण आहे. आदामाने हवेला परमेश्वराने सांगितलं की ज्या झाडाचं फळ तुम्हाला खायचं नाही तुम्ही ते खाऊ नका. जर तुम्ही ते खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. मग त्याने फळ खाल्लं. किती लोकांना माहित आहे आदामाने हवेनं फळ खाल्लं, मेले? मग तुम्हाला वचन माहित नाही. प्रेज द लॉर्ड. मेले. आदाम आणि हवा आध्यात्मिक जीवनामध्ये डेड झाले. जेव्हा तुम्ही देवाच्या हातात उल्लंघन करता, दिसायला तुम्ही चांगले असता पण आत्मिक जीवनामध्ये तुम्ही मेलेले असता. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलंय, जो जीव आत्मा पाप करेल तो मरेल. यौसेफानं पाप केलं नाही कारण त्याच्या बरोबर परमेश्वर होता. जर आज माझ्या बरोबर परमेश्वर असं आम्ही छाती ठोकपणे सांगतो तर आम्ही पाप करायला नाही पाहिजे. हालेलुया. योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय आणि 34 वचन. योहान 8:34 वाचूया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. येशू म्हणाला, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, तुम्हाला खचित खचित मी तुम्हाला सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. कोण आहे? गुलाम आहे तो पापाचा. तो पापामध्ये मरेल. पहिले कोरिन्थीयकास पत्राचा 6 अध्याय आणि 18 वचनामध्ये संत पौल काय सांगत आहे पापाबद्दल. पहिले कोरिन्थीयकास पत्र अध्याय 6 आणि वचन 18. पहिले कोरिन्थीयकास पत्र अध्याय 6 वचन 18. चार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जो कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो तो शरीराबाहेर करतो, पण जो दारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन नव्या करारामध्ये आम्ही वाचतो जे संत पौलाने लिहिलेलं आहे, आणि त्याच्या अगोदर या वचनाचं जे पालन आहे यौसेफाने केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यौसेफ पोटिफरच्या पत्नीपासून नग्न पळत सुटला. चार कर्माच्या प्रसंगापासून तो पळत सुटला. आणि बायबल सांगतं त्यानं देवाविरुद्ध कधी पाप केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. जर माझ्या जीवनामध्ये आज मी पाप करत आहे, कुठेतरी देव आज माझ्या बरोबर नाही आहे आणि मी देवाला सोडलेलं आहे. हालेलुया. पहिले योहान अध्याय 3 वचन 6. पहिला गुणधर्म आम्ही बघत आहे, ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे तो कधीही पाप करत नाही. पहिले योहान अध्याय 3 वचन 6. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. तो ख्रिस्तामध्ये राहतो, तो ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, तो
कधी पाप करत नाही. ज्याने ख्रिस्ताला बाप पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे, ज्याने आपलं जीवन प्रभूला समर्पण केलेलं आहे, तो कधीही पाप करत नाही. हा, जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही आणि तो त्याला ओळखत सुद्धा नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज माझं उत्तेजन आहे, परमेश्वर ज्याचा संगती आहे त्याच्याबरोबर असणारं हे पहिलं चिन्ह आहे. तो पापापासून स्वतःला लांब ठेवतो. हालेलुया, बोलो येशू मसीह की. दुसरं चिन्ह आम्ही बघूया माझ्या प्रियानो, ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे, ज्या तो व्यक्ती काय करू शकतो. बघा, योसेफा बरोबर देव आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की योसेफा बरोबर परमेश्वर आहे. जर योसेफा बरोबर परमेश्वर आहे तर योसेफानं आपल्या भावाने दिलेला त्रास, आपल्या भावाने आपल्याला केलेला छेद, आपल्या भावाने आपल्याला आपल्या आई बाबापासून वेगळं केलं आणि मिसर देशामध्ये आपल्याला विकलं, त्या गोष्टीने रिमाइंड आठवलेला नाही. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या बरोबर देव आहे ते लोक त्यांचा लोकांनी केलेला छेद किंवा त्यांना लोकांनी दिलेला त्रास ते आठवण कधी करत नाहीत. सारखं सांगायचं, अहो तुम्हाला माहित नाही मास्टर ह्या लोकांना आमच्यावर कसं वागलेलं आहे, तुम्हाला माहित नाही मास्टर हे लोक आमच्यावर कसे वागलेले नाही. काढायचं त्या गोष्टी सारखं. जर देव आपल्या बरोबर आहे तर पाठीमागच्या गोष्टी आपण सारखं आठवायच्या नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफाने कधी सांगितलं नाही कोणाला, कुठला रे तू, कुठल्या गावचा, मग कसं काय तू, मग तुझा किती भाव आहे, मग तिने तुला तसं केलं काय, अहो असं केलं वा भावानं असं केलं, त्याला खड्यात टाकलं बघा, यानं इकलं, माझं वस्त्र काढून घेतलं, एक हिंद्र पशु मारला, त्याला रक्त लावलं आणि बापाला जाऊन सांगितलं मी मेलो म्हणून. असं काय योसेफाने कोणाला सांगितलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफाने आपल्या भावाने दिलेला त्रास त्याने आठवण केलेला नाही आणि म्हणून आज माझं उत्तेजन आहे. जर देव आपल्या बरोबर आहे तर नेहमी पाठीमागच्या गोष्टी आम्ही आठवायच्या नाही. ही गोष्ट आम्ही वाचूया. यशया 43 अध्याय वचन 18 ते 21. यशया 43 वचन 18 ते 21. परमेश्वर म्हणतो, पूर्वीच्या गोष्टी आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट कळणार आहे, आता ती उद्भवत आहे, ती तुम्ही पाहणार नाही का. ते म्हणतो सारखा पाठीमागचं काय आठवत बसू नका आणि मला तुमच्यासाठी काहीतरी नवीन मला तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. योसेफ सारखा म्हणला असता, अरे होय भावानाचं केलं, भावानाचं केलं, भावानाचं केलं, तर तो मिस्र देशाचा कधी राजा झाला नसता. प्रेज द लॉर्ड. तो म्हणला असता, बिनकामाचं पोटीवरच्या बायकोनं त्रास दिला, तिला आरोप केला, सारखं पाठीमध्ये आठवत म्हटलं, तिला आता सोडणारच नाही, ती मी बघूनच घेतो, तर तो राजा झाला नसता. परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यासाठी एक बेस्ट करणार आहे, उत्तम अशी गोष्ट मला तुमच्यासाठी करायची आहे, ती तुम्हाला बघायची नाही का. आम्ही सारखं त्या लोकांच्या बायको सारखं मागं बघायचं आणि आशीर्वाद गमवून बसायचं. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या बरोबर देव आहे तो पाठीमागच्या गोष्टी आठवण करत नाही. प्रेज द लॉर्ड. संत पौलासारखा तो पुढे चालतो. जी धाव परमेश्वराने मला नेमून दिलेला आहे त्या धावेवर धावणं हे एकच माझं काम आहे, असं संत पौल म्हणतो. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, क्यों मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं वा मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पुढे जायचं आहे, सारखं पाठीमागचं आठवायचं नाही. आमेन. असं म्हणलेलं आहे की परमेश्वर म्हणतो की मी अरण्यामध्ये सडक करीन, क्षार भूमीमध्ये मी नद्या वाहीन, वन पशु शामरूख आणि मी निर्माण केलेले मनुष्य माझे स्तवन करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्याकडे लूक शुभवर्तमान 6 अध्याय आणि 27 वचन. लूक 6:27. लूक शुभवर्तमान अध्याय 6 वचन 27. लूक शुभवर्तमान 6 अध्याय आणि 27 वचन.
हा, जे लोक तुमचा द्वेष करतात, मी तुम्हाला सांगतो, प्रभू म्हणतो वैरात तुम्ही काय करा, प्रीती करा. आणि जे लोक तुमचा द्वेष करतात त्याचं तुम्ही काय करा, बरं करा. भावाने द्वेष केला, भावाने खड्ड्यात टाकलं कठीण परिस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला कनान देशामध्ये भाव राहत होते, याकोब कनान देशामध्ये राहत होता, आपल्या 11 मुलांबरोबर तो राहत होता, आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि कठीण परिस्थिती. भाव आले मिस्र देशामध्ये, त्यांना समजलं की मिस्रामध्ये अन्न आहे, आणि त्या ठिकाणी राजा कोण आहे, योसेफ राजा आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना माहित नाही योसेफ राजा आहे, आणि कठीण परिस्थितीमध्ये भाव गेले त्याच्याकडं धान्य मागायला. आम्ही म्हणलो आता कसा आलाय, मला टाकलं खड्ड्यात, तुमच्यासाठी 13 वर्ष जेल भोगली, मी न केलेल्या चुकीची क्षमा, चुकीबद्दल मला शासन झालं, तुमच्यामुळे मी आई बाबापासून वेगळा झालो, आणि आता आलाय सवय धान्य मागायला. आम्ही म्हणलो असतं, योसेफ म्हणत शक्य नाही. जे तुमचा द्वेष करतात त्याचं तुम्ही बरं करा. योसेफानं त्या काळामध्ये ते वचन पाळलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने आपल्या भावांना धान्य दिलं. एक वचन आहे, वाचूया. मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय 44 वचन. मत्ती 5:44. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला शाप देतात त्यांना तुम्ही काय करा, आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. येशू ख्रिस्ताने सांगितलं आहे मत्ती शुभवर्तमानामध्ये. आणि योसेफाने उत्पत्तीच्या 42व्या अध्यायामध्ये ती गोष्ट पाहिलेली. प्रेज द लॉर्ड. योसेफाने आपल्या भावावर प्रीती केली, योसेफाने आपल्या भावाला क्षमा केली, योसेफ आपल्या भावासाठी रडला, आणि त्याने आपल्या भावासाठी प्रार्थना केली. त्याने आपल्या बापाची विचारपूस केली, आपल्या भावाची विचारपूस केली, आपल्या घराण्यातल्या लोकांची विचारपूस केली. प्रेज द लॉर्ड. क्षमा केली. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे तो क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. ज्याच्या बरोबर सैतान आहे ना, ते म्हणतो आज ना उद्या मी सोडणार नाही, मी बघतोच. पण ज्याच्या बरोबर देव आहे तो क्षमा करायला शिकतो. योसेफाने आपल्या भावांना क्षमा केली. त्यानं योसेफ आपल्या भावासाठी रडला, आणि त्याला तो म्हणत की तुम्ही मला विकलं, तुमच्या तुम्ही मला बाजूला केलं, या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या, त्याला आठवून तुम्ही दुःख वाटून घेऊ नका. परमेश्वरानं मला इथं आणलं तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं, आणि तो भावांची समजूत काढत आहे. भाव त्याच्या समोर असं बघायला घाबरले, त्याच्या तोंडाकडे बघायला घाबरले. भावांना त्यानं सांगितलं लोकांना यांना घेऊन जावा, यांचा हातपाय धुवायला पाणी द्या, यांच्या जनावरांना वैरण घाला, त्यांना खाण्यापिण्याचा त्यांचा बंदोबस्त करा. प्रेज द लॉर्ड. त्यानं जे तुमचं वाईट करतात त्यातून तुम्ही बरं करा. आणि योसेफानं आपल्या भावांचं बरं केलं. प्रेज द लॉर्ड. आणि योसेफानं आपल्या लहान भावाला बघण्यासाठी त्यानं आत ठेवली, आणि बन्यामीनला स्वतःने बोलवून घेतलं. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्या कुटुंबाला त्यानं बोलवून घेतलं, आणि मिस्रामध्ये राहण्यासाठी त्यानं त्यांना जागा दिली. आमेन. ज्याच्या बरोबर परमेश्वर आहे तो प्रीती करतो, ज्याच्यावर परमेश्वर आहे तो काय करतो, क्षमा करतो. एक वचन मी वाचूया. ज्याच्या सोबत देव आहे माझे प्रेम, तो नेहमी प्रीती करायला शिकतो. योसेफने आपल्या भावावरती प्रीती केली. एक वचन वाचूया. योहान शुभवर्तमान 13वा अध्याय वचन 34 आणि 35. योहान शुभवर्तमान अध्याय 13 वचन 34-35. मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे हे वर्ण सगळे लोक ओळखतील. काय ओळखतील? तुम्ही माझे शिष्य आहात. कुणाचा माणूस आहे? अण्णाचा माणूस. आमच्या ग्रुप मध्ये राहा, आणि कुठेही गेला तर लोक ओळखतील अण्णाचा माणूस म्हणून. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. तुमच्या प्रीतीनं लोकांना समजेल की तुम्ही माझे लोक आहात, माझे शिष्य आहात. ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे तो नेहमी प्रीती करायला शिकतो. आमेन. 3 गोष्टी आज मी तुम्हाला सांगितल्या.
पहिली गोष्ट आहे, ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे तो कधी पाप करत नाही. दुसरी गोष्ट आहे, ज्याच्यावर परमेश्वर आहे तो नेहमी क्षमा करायला शिकतो. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्याच्यावर परमेश्वर आहे तो नेहमी प्रीती करायला शिकतो. आमेन. आणि हे 3 गुणधर्म यौसेफाच्या जीवनामध्ये आम्हाला बघायला मिळतात. आणि ते गुणधर्म आज आपल्या जीवनामध्ये असण्याची गरज आहे. तर माझ्या प्रेम, आमच्यात जर प्रीती नसेल, आमच्यामध्ये क्षमा नसेल आणि आमच्यामध्ये जर पाप विरहित जीवन नसेल तर ख्रिस्ती म्हणत आमचा काही फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ज्याच्याबरोबर देव आहे त्याला कधीही काही कमी पडत नाही. ज्याच्याबरोबर देव आहे तो कधी मरणाला घाबरत नाही. आणि म्हणून म्हणतो, दावीद म्हणतो, मृत्यू छायेच्या दरी मी जात असलो तरी कसल्याही आयुष्यात मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. काय आज आम्ही म्हणूया काय, परमेश्वर आज माझ्या बरोबर आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगूया, होय परमेश्वर आज माझ्या बरोबर आहे. इमानुएल देव माझ्या बरोबर आहे. सरळ आम्ही डोळे बंद कर, आपला मान खाल्लव्या, प्रार्थना करूया. माझा देव माझा मेंढपाळ, माझा देव माझा मेंढपाळ, राखी मजला, राखी मजला सर्व काळ, माझा देव माझा मेंढपाळ. मृत्यू खिंडीतून मी जातो, मृत्यू खिंडीतून मी जातो, तरी करतो मम संभाळ, माझा देव माझा मेंढपाळ, माझा देव माझा मेंढपाळ. हे महान देवा, तू आज आमच्या संगती आहेस, तू आमच्या बरोबर आहेस, म्हणून तुला धन्यवाद देतो. आज या कळपाबरोबर तू आहेस, आमच्या जीवनाबरोबर प्रभू तू आज आहेस, म्हणून तुझं मनापासून आभार मानतो. आज जे वचन बापा तू आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही कोटी कोटी धन्यवाद तुला करतो आणि विनंती करतो बापा, आजचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालण्यास आम्हाला प्रत्येकाला कृपा करो. आणि जर आमच्या जीवनामध्ये काही उणीव असतील, तुला नको असणाऱ्या प्रत्येक गोष्टी येशूच्या नावात तू काढून टाक आणि तुझ्या बरोबर चालण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. सर्व गौरव आदर बापा आम्ही तुला देतो. जे वचन आज या बंधू भगिनी ऐकले बापा, त्यांना त्यांच्या परिवारात तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होते आणि तू त्यांच्या बरोबर आहेस याची प्रचिती सदोदित त्यांना येऊ द्या. शिवाय त्यांनी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो. आमेन.